नाही, कालपासून शहरामध्ये सोलापूर शहर असेल, मंगळवेढा असेल, आणखीन जिल्ह्यातल्या काही भागामध्ये पाऊस पडलाय आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले. शहरातले एक भाग आहे, त्या भागात पण पाणी साठलं होतं आणि त्या संदर्भात मी सकाळीच कलेक्टर महोदयांशी बोललो, आयुक्तांशी बोललो आणि तातडीने त्या लोकांना मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबत त्यांचे सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना या निमित्तानं दिलेल्या आहेत. आता मी सकाळी मुंबईत होतो, आता पोहोचलोय. मी उद्या दिवसभरात ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या सगळ्यांना मी भेटही देणार आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांची अडचण पण समजून घेणार आहे. पण ज्या ज्या ठिकाणी असं पावसामुळे नुकसान होतंय किंवा किंबहुना अजून काही ठिकाणी पाऊस पडतोय, त्या सगळ्या शेतकऱ्यांना बांधवांना मी आश्वस्त करू इच्छितो की सरकार आपल्या पाठीशी आहे. सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईमध्ये आपल्याला मदत करेल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आणि मुख्यमंत्री उभे आहेत. नक्की त्या सगळ्या शेतकरी बांधवांना मदत होईल. मगाशीच मी सांगलीत असताना माझ्या शेतकरी बांधवानं मला व्हिडिओ कॉल केलेला होता आणि अगदी दयनीय परिस्थिती होती. त्याच्या शेतातून पाणी वाहत होतं, पिकं वाहून गेलं होतं. पीक तर गेलंच गेलं, त्यासोबत शेतातली माती वाहिलेली होती आणि त्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्यावेळी मी त्यांना त्या शेतकरी बांधवांना सांगितलं, चिंता करू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे आणि या परिस्थितीमध्ये आपलं जे काही नुकसान होईल ते नुकसानाला सरकार मदत करेल, अशा पद्धतीची भूमिका मगाशी मी शेतकरी बांधवांच्या सोबतही मांडलेली आहे. आणि मी सगळ्याच शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो की सरकार आपल्या पाठीशी आहे. तातडीची जे लगेच देणं आवश्यक आहे ती नुकसान भरपाई लगेच आपण देऊ आणि जे पंचनामे होऊन जे काय मदत करायचे ते मदत करू. महापालिकेनं कार्यक्षमता दाखवल्यामुळे आज पावसाचे संकट होतं, ते संकट टळलेलं दिसत आहे. कार्यक्षम महापालिका होती, मात्र कुठेतरी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज आहे. कारण नाल्यांवरती अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यामुळे शहरात वारंवार हे संकट येत आहे. काही कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही सूचना करणार आहात आपण? मी माननीय आयुक्त महोदयांशी बोललो, मी कलेक्टर महोदयांशी माझं मगाशी बोलणं झालं. काही ठिकाणी पाणी साठलेलं होतं, ते पाणी कमी व्हायला काही ठिकाणी आपलं जे ड्रेनेज व्यवस्था चेकअप झालेली होती आणि त्यामुळेही काही ठिकाणी बराच वेळ पाणी साठून होतं, त्याची माहिती आपण घेऊ आणि ज्या ज्या ठिकाणी आता ड्रेनेज व्यवस्थेवर अतिक्रमण झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी अतिरिक्त अतिक्रमण झाल्यामुळं काही नुकसान होते किंवा काही ठिकाणी ड्रेनेजचे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे काही ठिकाणी पाणी साठलं, त्या सगळ्यांचा आढावा आपण घेऊन त्या सगळ्यांच्यावर आपण नक्की मार्ग या निमित्तानं काढू. खरं तर